MA मराठी M54, प्रथम वर्ष मराठी 224, संहिता संपादन आणि पुस्तक निर्मिती. पुस्तक 1, पुस्तक व्यवहार. यामधील महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात आपण स्पष्टीकरण करूया. घटक 1, पुस्तक व्यवहार आणि मुद्रण कलेचा परिचय. प्रास्ताविक. पुस्तक म्हणजे काय याची सर्वसाधारणपणे कल्पना सर्वांनाच असते. 14 नोव्हेंबर 1964 रोजी युनेस्कोने पुस्तकाची अधिकृत व्याख्या संमत केली. ती अशी: बुक इज अ नॉन पिरियडिकल प्रिंटेड पब्लिकेशन ऑफ ॲट लिस्ट 49 पेजेस एक्सक्लुसिव्ह ऑफ द कव्हर पेजेस. म्हणजेच मुखपृष्ठ व मलपृष्ठ वगळता ज्यामध्ये कमीत कमी 49 पाने आहेत आणि ते नियतकालिक नाही, त्या प्रकाशनास पुस्तक असे म्हणतात. आता विषय विवेचन आपण बघूया. पुस्तक व्यवहार म्हणजे काय? लेखक पुस्तक लिहितो, प्रकाशक ते छापतो आणि वाचक वाचतो. या प्रक्रियेदरम्यान जे घडते त्याला पुस्तक व्यवहार वा ग्रंथ व्यवहार असे म्हणतात. व्याख्या बघूया. ग्रंथ व्यवहाराची किंवा पुस्तक व्यवहाराची व्याख्या ही लिमये यांनी 1952 साली प्रकाशित केली. मात्र त्यांनी त्याची व्याख्या केलेली नाही. लेखन, प्रकाशन, मुद्रण, विक्री आणि वाचन यासंबंधी शास्त्रोक्त शिक्षण देण्याची आपल्याकडे सोय नाही. या सर्व गोष्टी कला आणि स्वरूपाच्या असल्या तरी त्यांचा पाया शास्त्र शुद्ध असला पाहिजे, तरच तो हिमला टिकाऊ होईल, अशी अपेक्षा लिमये यांनी व्यक्त केली. यावरून आपल्याला लेखकाचे निराकार स्वरूपाचे लेखन पुस्तक रूपाने प्रकाशक ज्या घटकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचतो त्यांच्यातील व्यवहाराला पुस्तक व्यवहार म्हणता येईल, अशी व्याख्या करता येईल. आता त्या स्वरूप आणि व्याप्ती आपण बघूया की पुस्तक व्यवहार हा ग्रंथ व्यवहार हा सांस्कृतिक प्रतिष्ठेचा व्यवहार मानला जातो. तो मुद्रण काळापासून याच प्रकारे महाराष्ट्रात रूढ झालेला आहे. अर्थात मुद्रणपूर्व काळात त्याचे स्वरूप पूर्णपणे वेगळे होते. तेव्हा पुस्तक व्यवहार म्हणावा असा काही त्याचा विस्तार झालेला नव्हता. मात्र पुस्तके लिहिली जात होती. अशा प्रकारे मुद्रणपूर्व काळात पुस्तक व्यवहार अतिशय मर्यादित होता आणि मुद्रणाचा शोध लागल्यानंतरही काही काळ हस्तलिखित पुस्तकांचा व्यवहार चालू असल्याचे केतकरांनी म्हटले आहे. मराठीमध्ये मुद्रित पुस्तकांची संख्या पहिल्या महायुद्धानंतर वाढत गेली. मात्र हस्तलिखित पुस्तकांचा हा व्यवहार अस्तंगत होऊन मुद्रित पुस्तकांच्या व्यवहाराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली आणि वैयक्तिक आवडीनिवडी, छंद यापासून व्यवसाय ते मोठा उद्योग असे त्याचे स्वरूप होत गेले. आज तर पुस्तक निर्मिती आणि विक्री हा मोठा उद्योग झाला आहे. आता आपण नंतरचा मुद्दा बघूया. हस्तलिखित आणि लेखनाचा प्रकार. इंग्रजीतील पेपर हा शब्द पपायरस हा ग्रीक शब्दावरून आला आहे. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात इजिप्त आणि ग्रीस या देशांमध्ये पपायरस या झाडाच्या सालीवर लिहिले जात असे. भारताचेच उदाहरण द्यायचे झाले तर इसवी सन पूर्व 5व्या शतकापूर्वी शिलालेख, मातीची भांडी, भूर्जपत्र, ताडपत्र, ताम्रपट यावर लेखन केले जात. म्हणून त्यावर लोखंडाच्या सळईने ताडपत्र एका बाजूला छिद्र पाडून एकावर अशी एक ओवून ठेवली जात आणि त्यावर लोखंडाची सळईने लिहून त्यात काजळी भरली जाई. सर्व ताडपत्रावर लिहिला गेलेला त्रिपिटक हा बौद्ध ग्रंथ आणि इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात भूर्जपत्रावर लिहिलेला धम्मपद हा ग्रंथही उपलब्ध आहे. आज आपण वापरत असलेल्या कागदाचा शोध चीनमध्ये इसवी सन 105 मध्ये लागल्याचे मानले जाते. हा कागद झाडांपासून बनवला जातो. यानंतरच्या काळात पुस्तके कागदावर हाताने लिहिली जाऊ लागली. या पुस्तकाची ग्रंथकर्त्यांकडून एकच प्रत तयार होत असे. दुसरी प्रत हवी असल्यास पहिल्या प्रतीवरून नकलून घ्यावी लागे. हाताने संपूर्ण प्रत लिहून काढावी लागत असे. त्याला भरपूर वेळ लागे. त्यामुळे या नकलांच्या प्रतीची किंमत बरीच जास्त असे. साहजिकच ती फक्त राजवाड्यांनाच परवडत असे. नंतरचा मुद्दा आपण मुद्रण कला बघू. मुद्रण कला जर्मनीच्या योहान गटेनबर्ग याने 15व्या शतकात म्हणजे इसवी सन 1439 मध्ये मुद्रण कलेचा शोध लावला आणि मुद्रणाच्या शोधाने मानवी जीवनात मोठी क्रांतीच घडून आली. हाताने लिहिली जाणारी पुस्तके ते छापता येऊ लागली
आणि 1465 रोमन आणि लॅटिन भाषेत मुद्रणाला सुरुवात झाली. 18व्या आणि 19व्या शतकात पुस्तक निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळाली. छापील पुस्तकांमध्ये उत्तरोत्तर वाढ होत गेली. 20व्या शतक तर ग्रंथ क्रांतीचे शतक मानले गेले. युनेस्कोने 1966 द बुक रिव्होल्यूशन हे पुस्तक प्रकाशित केले. त्यात मुद्रण क्रांतीचा सविस्तर इतिहास सांगितलेला आहे. आता भारतातील मुद्रण कलेची सुरुवात 1856 साली भारतात मुद्रण कलेचा प्रवेश झाला असे मानले जाते. ख्रिश्चन धर्माचे प्रचार साहित्य मुद्रित करण्यासाठी पोर्तुगालहून एक छापखाना भारतात पाठवण्यात आला आणि ते ज्या 6 सप्टेंबर 1556 रोजी गोव्याच्या किनाऱ्याला लागले आणि तिथे ते उतरवले गेले. त्या छापखान्यासोबत पोर्तुगालहून जुहाद बुस्तामांती यांच्यासह आणखी 2 तरुण आले आणि सुरुवातीला छापखान्यावर एक पत्रक छापले. पुढच्या वर्षी 1857 दौत्रीन ख्रिस्तीना हे पुस्तक छापले आणि ते भारतात मुद्रित झालेले पहिले पुस्तक मानले गेले. आणि 1616 गोव्यातच फादर स्टीफन्स यांचे ख्रिस्त पुराण हे रोमन लिपीमध्ये लिहिलेले मराठी भाषेतील पहिले पुस्तक छापले गेले. नंतर 1778 बंगाली व्याकरण हे पुस्तक छापले गेले. ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी धर्मप्रसाराच्या हेतून भारतात मुद्रणाला सुरुवात केली आणि देवनागरी लिपी ही तर अजून कठीणच होती. भारतातील उकार वेलांटी असल्यामुळे देवनागरीचे अक्षरांचे 3 भाग पाडावे लागले. मराठी मुद्रण करण्यासाठी तब्बल 700 मुद्राक्षरे पाडावे लागत होती. इंग्रजीच्या तुलनेत हे काम खूप कठीण होते. इतर भारतीय भाषांच्या तुलनेतही क्लिष्ट होते. मुद्रण कला भारतात आली असली तरी 19व्या शतकापर्यंत तिची मोठी प्रगती होऊ शकली नाही. कारण देवनागरीचे सुधारण झाले तर संस्कृत, हिंदी, बंगाली, गुजराती, गुरुमुखी, आसामी आणि मराठी या भाषांमध्ये मुद्रण सुरू होण्यास बराच काळ जावा लागला. आता मराठीतील पहिले नंतरचा मुद्दा आपण बघूया. मराठीतील पहिले छापील पुस्तक अ ग्रामर ऑफ द मराठी लँग्वेज हे देवनागरी मुद्राक्षरे वापरून गेलेले मराठी पहिले पुस्तक ते महाराष्ट्रात छापले नाही. आता पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याजवळ श्रीरामपूर येथे छापले गेले. ते साल होते 1805 आणि त्याचा कर्ता म्हणजे ते पुस्तक छापले विल्यम कॅरे या ख्रिस्ती मिशनरी याने. देवनागरी टाईप पाडण्याचे काम केले ते पंचानन कर्मकार या बंगाली कारागिराने. कॅरे मोठा हिकमती गृहस्थ होता. 11 नोव्हेंबर 1993 रोजी तो इंग्लंडहून कलकत्त्याला आला. 10 जानेवारी 1800 त्याने श्रीरामपूर येथे बॅप्टिस्ट मिशनची स्थापना केली आणि कॅरे याला पहिला सहकारी मिळाला मार्शमन नावाचा. तो शिक्षक आणि मुद्रक होता. त्याचवेळी शाळेची जबाबदारी सोपून कॅरेने छापखाने सुरू करण्याची खटपट चालू केली. दरम्यान त्याने बायबलचा बंगालीमध्ये स्वतः अनुवाद केला आणि 1801 त्याने तो छापला. त्याची बातमी तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीला समजताच त्याने कॅरेला बोलावून त्याची फोर्ट विल्यम महाविद्यालयामध्ये बंगालीचा प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. पुढे तो याच महाविद्यालयात संस्कृत आणि मराठी विषयी शिकू लागला. तर चार्ल्स विल्किन्सन यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन कर्मकार याला कॅरेने बोलावून घेतले. पंचाननने कॅरेच्या मार्गदर्शनाखाली 1803 देवनागरी मुद्राक्षरे तयार केली आणि त्यांचा वापर करून त्याच वर्षी कॅरेने संस्कृत हितोपदेश हे पुस्तक छापले. पुढच्या 20 वर्षात कॅरेने जवळपास 45 भारतीय भाषांमध्ये बायबलची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यातील 28 भाषांमधील भाषांतरे कॅरेने स्वतः केली होती आणि 1810 साली त्याने मराठी इंग्लिश शब्दकोशही प्रकाशित केला आणि 1805 ते 1823 या 18 वर्षात एकंदर 14 मराठी पुस्तके प्रकाशित केली. 1 जून 1834 कॅरेचे निधन झाले. तेव्हाही तो बायबलच्या बंगाली अनुवादाच्या 8व्या आवृत्तीची प्रूफे वाचत होता. नंतरचा मुद्दा आपण बघूया. मराठीतील मुद्रण कलेची सुरुवात. मराठीत मुद्रण कलेचे पहिले प्रयत्न मुख्यतः ख्रिस्ती मिशनऱ्यांनीच केले. त्यांचा हेतू ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा होता आणि पुस्तके लोकांपर्यंत नेण्याची मुख्य म्हणजे लोकांच्या भाषेत उपलब्ध करून देण्याची सुविधा त्यांनी केली. पश्चिम बंगालमध्ये विल्यम कॅरेने मराठी पुस्तके धर्मप्रसाराच्या हेतूनेच छापली. पण महाराष्ट्रात पुण्याला नाना फडणवीसांनी आणि तंजावरला सरपोजीराव भोसले यांनी देवनागरीमध्ये छापाई करण्याचे काम केले. पेशव्याने इंग्लिश वकील चार्ल्स मॅलेट याच्या मदतीने पुण्यात चित्रशाळा व शिल्पशाळा काढली होती. तिथे फडणवीसांनी भगवद्गीतेच्या श्लोकांचे ठसे करून ती छापावी असा प्रयत्न चाललेला होता. ते ठसेही करायला त्यांनी सुरुवात केली. मात्र 1800 फडणवीसांचे निधन झाले आणि पुढे ते काम योगायोगाने 1805 साली मिरजेला झाले. तंजावरच्या सरपोजीराव भोसले
यांनी रेव्हरंड फ्रेडरिक स्वार्टज यांच्या मार्गदर्शनाखाली नवकला निधी नावाचा छापखाना तंजावरच्या सरस्वती महालात सुरू केला आणि त्यांनी 1805 साली पंचांग छापल्याचा उल्लेख मिळतो. पुढच्या वर्षी त्यांनी बालबोध मुक्तावली हे पुस्तक छापले. मराठीतील पहिली मुलांचे छापील पुस्तक ते मानले जाते. नाना फडणवीस वा सरपोजीराव भोसले यांचे मराठी मुद्रणाचे पहिले प्रयत्न अभिनंदनीय होते. पुस्तके छापून त्यांची विक्री आणि प्रसार करावा असा त्यांचा हेतू होता. बंगालमधील शेहरानपूर येथे विल्यम कॅरे यांच्या वेगवेगळ्या भारतीय भाषात पुस्तके छापण्याचा धडाका सुरू असतानाच मुंबईला अमेरिकन मिशन या ख्रिस्ती मिशनरांच्या संस्थेची स्थापना झाली आणि 1816 मध्ये छापखाना काढला आणि त्या सुरुवातीला ख्रिस्तांशी संबंधित साहित्य छापले गेले. त्याचबरोबर ख्रिश्चन शाळांसाठी खगोलशास्त्र, पदार्थविद्या यासारखी पुस्तकेही छापल्या गेली. 10 मार्च 1817 रोजी मुंबईत स्क्रिप्चर ट्रॅक्ट हे पहिले मराठी पुस्तक अमेरिकन मिशनने छापले आणि 1822 मध्ये कुरिअर प्रेसने पंचोपाख्यान हे पुस्तक छापले. त्यासाठी त्यांनी इंग्लंडहून टाईप मागवला होता. अमेरिकन मिशनने प्रेसने स्वतःची टाईप फाउंड्री स्थापन केली आणि मराठी मुद्राक्षरे तयार करण्याचे काम थॉमस ग्रॅहम या होतकरू तरुणावर सोपवले. आणि 1836 मध्ये थॉमस ग्रॅहम यांनी देवनागरी संयुक्त अक्षरांसाठी अर्धी अक्षरीन मुद्राक्षरांना योग्य वळण देणारी देवनागरी मुद्राक्षरे तयार केली. तीच पुढे मराठी मुद्रणातील 3 मजली जुळणी किंवा डिग्री पद्धत म्हणून ओळखली जाऊ लागली. थोडक्यात अमेरिकन मिशनने मुंबईत पहिला मराठी छापखाना सुरू केला आणि मराठी मुद्राक्षरे पाडणारी पहिली टाईप फाउंड्री. मिशनरांच्या प्रयत्नाव्यतिरिक्त मराठीतील पहिले मुद्रक प्रकाशक गणपत कृष्णाजी होत. आता त्याच्यानंतरचा पॉईंट्स आपण बघूया. पहिले मुद्रक प्रकाशक. आता पहिले मुद्रक प्रकाशक कोण होते तर गणपत कृष्णाजी. 1800 ते 1860 हे महाराष्ट्रातील पहिले मराठी मुद्रक प्रकाशक. त्यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला, टाईप फाउंड्री सुरू केली आणि पुस्तकेही प्रकाशित केली. गणपत कृष्णाजी तरुणपणे मुंबईतील अमेरिकन मराठी मिशनच्या छापखान्यात कामाला होते. तिथे त्यांनी छपाईचे तंत्र चांगल्या प्रकारे शिकून घेतले आणि त्यानंतर त्यांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र छापखाना सुरू करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी मुद्रणासाठीचा लाकडी सांगाडा तयार करून 1831 साली स्वतःचा शिळा प्रेस सुरू केला. ग्रंथ मुद्रण या पुस्तकात बापूराव नाईक म्हणतात, गणपत कृष्णाजींचा उद्योग हा स्वयंभू होता असे म्हटले पाहिजे. त्यांनी स्वतः शिळा प्रेस बनवला आणि शाही गणपत कृष्णाजींनी स्वतःच बनवली. पुढे मुद्राक्षरे पाडण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदूच्या जिव्हाळ्याचे उपयुक्त असे पंचांग छापण्याचे ठरवले आणि दुसरं शाई म्हणजे स्वतः बनवली. शाईसाठी गाईच्या चरबीऐवजी तुपाचा वापर केला. हा कल्पक प्रयोग त्यांनी 1831 मध्ये शके 1753 पंचांग हे पहिले पुस्तक छापले. त्यामुळे येतदेशीयांकडून स्वीकारले गेले. पुढे अनेक वर्ष पंचांग लोकप्रिय होते. गणपत कृष्णाजींनी छापखाना सुरू केला तो हिंदू धर्माविषयी पुस्तके छापण्यासाठी. 1836 मध्ये त्यांनी दादोबा पांडुरंग यांचे मराठी व्याकरण हे पुस्तक छापले आणि 1843 मध्ये गणपत कृष्णाजींनी स्वतः देवनागरी मुद्राक्षरे तयार केली. महाराष्ट्रात मुद्रणोद्योगाचा भक्कम पाया घालण्याचे श्रेय गणपत कृष्णाजीच द्यावयास पाहिजे. ते थॉमस ग्रॅहमचे समकालीन होते. मिशन छापखान्यात तयार झालेली मुद्राक्षरे पाहून कृष्णाजीच देवनागरी मुद्राक्षरे तयार करण्याची स्फूर्ती झाली. महाराष्ट्रात सुबक मुद्रणाचा पाया गणपत कृष्णाजींनी घातला. इसवी सन 1805 ते 1869 या काळात छापलेल्या आणि आज उपलब्ध असलेल्या सुमारे 900 मराठी पुस्तकांपैकी सर्वात जास्त म्हणजे 199 पुस्तके गणपत कृष्णाजींच्या छापखान्यात छापलेले आहेत. गणपत कृष्णाजी मूळचे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील थळगावचे. जातीने भंडारी, पण त्यांना पंचांग छापले त्यामुळे ब्राह्मण असावेस असे लोकांचा समज झाला. किंबहुना तो उपयुक्तच ठरला, कारण त्यामुळे त्यांचे पंचांग इतके लोकप्रिय झाले की हे पंचांग दरवर्षी छापले जाऊ लागले. त्यानंतर आपण नंतरचा पॉईंट्स बघूया. मराठी ग्रंथ मुद्रण प्रकाशन व्यवसायाची पायाभरणी. पुढच्या काळात निर्णय सागरचे जावजी दादाजी दगो सडेकर, पुण्याचे नारो आप्पाजी गोडबोले, रावजी श्रीधर गोंधळकर, बेळगावचे आरा सावंत, बडोद्याचे दामोदर सावळाराम यंदे या मुद्रक प्रकाशकांचा उदय झाला. गोडबोले, गोंधळकर आणि जावजी दादाजी हे तिघही तसे अल्पशिक्षित होते, पण त्यांनी मराठी ग्रंथ मुद्रण प्रकाशन व्यवसायाची पायाभरणी केली. जावजी दादाजींनी मुद्राक्षर निर्मितीसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि त्या राणूजी आरूंचे शालेय शिक्षण देखील नव्हते. राणूजी आरू आणि जावजी दादाजी हे थॉमस ग्रॅहम यांचे शिष्य. पुढे त्यांनी आपल्या गुरुपेक्षा मराठी मुद्रणामध्ये अधिक चांगली कामगिरी केली आणि मराठी मुद्रण प्रकाशनाचाही पाया घातला. जावजी दादाजींचे निर्णय सागर या संस्थेने तयार केलेल्या मराठी टंकाची आणि छापलेल्या पुस्तकाची कीर्ती तर भारतभर पसरली.
मराठी ग्रंथ प्रकाशनाच्या संदर्भात पायाभूत आणि भरभक्कम स्वरूपाचे काम निर्णय सागरने केले आणि गोंधळेकरांनी एका परीने मुद्रणपूर्व काळातील वारसा पुढे चालवत मोठ्या प्रमाणावर धार्मिक पुस्तके प्रकाशित केली. ही पुस्तके बैलगाडीतून गावोगावी नेऊन त्यांची विक्री केली. त्यानंतरचा मुद्दा बघूया आपण. मराठीतील पहिले व्यावसायिक प्रकाशक कोण? मराठीतील पहिले व्यावसायिक प्रकाशक असा बहुमान मात्र दाभोळकर यांना जातो. 1890 त्यांनी दाभोळकर ग्रंथमाला या नावाने प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली. गणपत कृष्णाजी यांच्याप्रमाणे दाभोळकरांकडेही कल्पकता आणि दृष्टी होती आणि 1894 त्यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नाला फडके यांचे नीती सिद्धांत हे पुस्तक प्रकाशित केले. दाभोळकरांनी शास्त्रीय विषयावरील पुस्तके आणि अनुवादित पुस्तके याचे जाणीवपूर्वक प्रकाशन केले आणि त्यासाठी त्यांनी दोन्ही क्षेत्रातील जाणकार व्यक्तींकडून पुस्तके लिहून आणि अनुवादित करून घेतली. त्यानंतरचा पॉईंट्स आपण बघूया. बदलती मुद्रण कला, त्यामध्ये खिळा प्रेस म्हणजे लेटर प्रेस. मुद्रण यंत्रणाचं ज्यानं गुटनबर्ग याने धातूचे खिळे बनवून त्यापासून छपाई सुरुवात केली त्याला खिळा प्रेस असे म्हणतात. खिळा प्रेसमध्ये प्रत्येक अक्षर पाडावे लागे, त्यात हवा तसा बदल करावा लागे. अक्षरांचा मोठा आकार लहान मोठा आकार करता येत असे, त्याची वळणे बदलता आहेत. मराठीमध्ये मुद्रणाची सुरुवात खिळा प्रेसनेच झाल्यामुळे त्याचा वापर आधुनिक प्रमाणात होत राहिला. शिळा मुद्रण उशिरा आले आणि लवकरही लुप्त झाले. पुढच्या काळात खिळ्यांनी यंत्राचे साहाय्य जोडून अक्षर तयार करणारे मोनोटाईप हे यंत्र आले, म्हणजे जुळवण्याचे काम यंत्र करू लागले. त्यानंतर वितळलेल्या शिशामधून अक्षर जुळवलेले एक संबंध ओळ तयार करणारे लायनोटाईप हे यंत्र आले आणि काही अशा सुधारणा झाल्या. शिळा प्रेसचे काम पूर्वीपेक्षा कमी कष्टदायक झाले. त्यानंतर शिळा प्रेसचे काम कमी कष्टदायक झाले. त्यानंतर शिळा प्रेस, त्याला लिथोग्राफी असे म्हणतात. शिळा प्रेस हा लिथोग्राफी हा मूळ इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय म्हणून पुढे आला आणि इंग्रजी शब्दाचे मूळ ग्रीक भाषेमध्ये आहे. लिथोज म्हणजे दगड आणि ग्राफेन म्हणजे लिहिणे, म्हणजे दगडावर लिहिणे. थोडक्यात लिथो नावाच्या गुळगुळीत दगडावर अक्षरे करून त्या शाईचा वापर करून लिथोने त्यावर दाब देऊन म्हणजे दुसऱ्या दगडाने दाब देऊन केल्या जाणाऱ्या छपाईला शिळा प्रेस म्हणतात. 1796 जर्मन लेखक व नट अलाइस सेनफेल्डर याने या छपाईचा शोध लावला. या छपाईचा शोध लावला आणि सेनफेल्डर 1800 इंग्लंडमध्ये गेला आणि त्यांनी लिथोग्राफी छपाईची सुरुवात केली आणि 1826 भारतात शिळा प्रेस सुरू झाला. तर खिळा प्रेसवरच मराठी पुस्तके छापली जात होती. शिळा प्रेसचा वापर मोडी लिपीतील पुस्तके आणि चित्रे छापण्यासाठी जास्त प्रमाणात होऊ लागला. सपाट शिळेवर अक्षरे उलटी कोरली जात आणि नंतर त्यावर शाई पसरवली जात. तो वाळण्यापूर्वी त्याचा छापा कागदावर उमटला जात असे. या पद्धतीने केल्या जाणाऱ्या छपाईला शिळा छाप वा शिळा मुद्रण म्हणतात. खिळा मुद्रणाचा शोध गुटेनबर्गने लावला. त्यानंतर जवळपास 300 वर्षांनी शिळा मुद्रणाचा शोध लागला आणि 19व्या शतकात खिळा प्रेस या दोन्हींचा वापर मराठी पुस्तके छापण्यासाठी केला जात होते. शिळा मुद्रण हे खिळा मुद्रणानंतर भारतात महाराष्ट्रात आले आणि 1888 DTP संगणक भारतात आले आणि अक्षर जुळणी प्रत्येक धातूंच्या टंकाच्या सहाय्याने करण्याऐवजी संगणकावर टंकलेखन करून केली जाऊ लागली. सुरुवातीला केंद्र सरकारने मान्यता दिलेला कळफलक देवनागरी लिपीसाठी वापरला गेला, नंतर त्यात थोडाफार बदल केला गेला. त्यानंतर ऑफसेट छपाई, ऑफसेट प्रिंटिंग. ऑफसेट छपाईची सुरुवात 20व्या शतकाच्या सुरुवाती झाली. ऑफसेट छपाई म्हणजे प्रतिरूप मुद्रण. ऑफसेट छपाईमध्ये शाई माध्यमावरून जाते म्हणजेच ऑफसेट होते, म्हणून त्याला ऑफसेट छपाई असे म्हटले. 1904 अमेरिकेत I.W. रुवेल या मुद्रकाने शिळा प्रेस तंत्रात काय बदल करता येते असे काही प्रयोग करत असताना चुकून एक रबरी पृष्ठभागावर मुद्रण केले. ते त्यांनी नेहमीच्या शिळा प्रेसवरील मुद्रण असे ताडून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की शिळा मुद्रणापेक्षा हे नवीन मुद्रक अधिक चांगल्या प्रकारचे आहे. नंतर रुबेलांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने 3 दंडगोल बसून आधी रबरी पृष्ठभाग आणि नंतर त्यावरून कागदावर छाई करणारे ऑफसेट यंत्र तयार केले. त्यात नंतरच्या काळात वेगवेगळ्या प्रकारांनी तंत्रही हळूहळू विकसित होत गेली आणि आता मराठी पुस्तक व्यवहारात या छपाई तंत्राचा वापर सर्वत्र केला जातो. मराठीमध्ये 1946 साली पुस्तके छापण्यासाठी ऑफसेट पद्धतीचा पहिल्यांदा वापर सोन्याबापू ढवळे यांनी केला असे मानले जाते.
आणि 1987 सर्वात प्रथम फोटो टाईप सेटिंग या पद्धतीने छापायची सुरुवात एक झाड दोन पक्षी पुस्तकापासून झाली आणि मराठी ग्रंथ व्यवहारात ऑफसेट पद्धतीने छापलेले कदाचित पहिलेच महत्त्वाचे ललित पुस्तक असेल. नंतर प्रिंट ऑन डिमांड मुद्रण. खिळा प्रेसपासून सुरू झालेला मुद्रणाचा प्रवास शिळा प्रेस, ऑफसेट सेटिंग असे टप्पे अनुभव डिजिटल छपाईपर्यंत आला. प्रिंट ऑन डिमांड या नव्या छपाई तंत्राने पुस्तकांची केवळ एक किंवा मोजक्या प्रती छापणे शक्य झाले नाही, तेही कमी वेळात कमी खर्चात. खिळा प्रेस, शिळा किंवा ऑफसेट छपाई मशीन पुस्तकाची केवळ एकच किंवा मोजक्या प्रती छापणे प्रचंड खर्चिक काम होते. मात्र प्रिंट ऑन डिमांडने एकदम किफायतशीर काम केले. या प्रकारच्या छपाईसाठी प्लेट बनवायला लागत नाही. शिवाय पुस्तकांची छपाई 5 ते 20 मिनिटात होते. या मांडणी सजावटीमध्येही आपल्याला हवे तसे बदल करता येतात. शिवाय दुर्मिळ किंवा महत्त्वाच्या जुन्या पुस्तकांच्या अनावश्यक तितक्याच मोजक्या प्रती छापता येतात. मराठीमध्ये पुस्तकांसाठी प्रिंट ऑन डिमांड सुरू झाल्याने एकेकाळी अजूनही उत्तम छपाईसाठी लौकिक असलेला मौज प्रकाशनाने त्याच्या काही जुन्या पण महत्त्वाच्या पुस्तकाच्या आवृत्त्या तंत्राने छापून बाजारात आणल्या. अशाच प्रकारे केवळ पुस्तकाची एकच प्रत छापून देणारे व्हेंडिंग मशीनही बाजारात उपलब्ध झाले. छपाई तंत्राला बुक ऑन डिमांड म्हणजे मागणीनुसार पुस्तक असे म्हणतात. आता टंक निर्मिती व त्यांचे प्रकार बघूया. पुढचा मुद्दा, मराठीतील सुरुवातीचा म्हणजे पहिल्या महायुद्धापर्यंतचा काळ ज्या खऱ्या अर्थाने मुद्राक्षर निर्मितीचा काळ होता. इंग्रजीमध्ये अक्षर जुळवणे लायनोटाईप, मोनोटाईप या यंत्रावर केली जाऊ लागली होती. भाषांच्या लिप्या अद्याप या यंत्रावर बसवल्या गेल्या नव्हत्या आणि त्यामुळे या भाषेतील पुस्तक छपाई करणाऱ्यांना हात जुळवणीवरच अवलंबून राहावं लागेल. त्यासाठी छापखान्यांना टाईप फाउंड्रीची मदत लागे. एक अक्षराचा खिळा पडावा लागत असे. खिळे जुळणीसाठी लागणारा टंक हा शिसे, ऑटोमेन, कथिला 3 धातूंच्या मिश्रणातून बनवला जाई. आता टंक निर्मितीचे प्रकार आपण बघूया. पहिला प्रकार आहे अमेरिकन मिशनचे टंक. अमेरिकन मिशनने 1813 मध्ये मुंबईत ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला सुरुवात केली आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी छापखाना सुरू केला. त्यामुळे त्यांच्याकडे लाकडी हँडप्रेस होता. त्यासाठी त्यांनी कलकत्त्याहून मराठी फॉन्ट मागवले होते आणि 1825 मध्ये नवीन फॉन्ट मागवले आणि त्यांच्याकडे थॉमस ग्रॅहम हा मुलगा छापखान्यात कामाला होता आणि मुद्राक्षरे ओतण्याचे काम लोहार करत, त्याचा भाता हलवण्याचे काम ग्रॅहम करत असे. त्याची हुशारी पाहून मिशनच्या मॅनेजरने त्याला मराठी मुद्राक्षरे पाडावे सांगितले. त्यासाठी ग्रॅहमने खूप कष्ट केले. इंग्रजी ढ हे अक्षर मुद्राक्षर करण्यासाठी त्याला 1 आठवडा लागला आणि त्यावरून ग्रॅहमने किती कष्ट घेतले याचा अंदाजे. 1831 आणि 32च्या दरम्यान ग्रॅहमला मराठी मुद्राक्षरे पाडण्यात यश आले आणि त्याचा वापर करून मिशनने 1836 मध्ये पहिले पुस्तक छापले. गणपत कृष्णाजी यांची नंतरचा टंक प्रकार आपण बघूया. गणपत कृष्णाजी यांची टंक निर्मिती. गणपत कृष्णाने स्वतः सुरुवातीला लाकडी शिळा प्रेस तयार केला आणि तेव्हा अमेरिकन मिशन प्रेस आणि कुरिअर प्रेसमध्ये पुस्तके खिळा प्रेसवर छापली जात होती. म्हणून त्याने 1843 मध्ये खिळा प्रेस तयार केला आणि थॉमस ग्रॅहम यांचे टंक तोवर तयार झालेले नव्हते. पण अमेरिकन मिशनचे पुस्तके पाहून गणपत कृष्णाजी यांनी देवनागरी आणि गुजराती टंक तयार करून घेतले आणि एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या आकाराची अक्षरे तयार केली. विविध वळणे त्यांना दिली. महाराष्ट्रात सुबक मुद्रणाचा पाया गणपत कृष्णाजींनी घातला असे बापूराव नाईक म्हणतात. आता जावजी दादाजी टाईप फाउंड्री. जावजी दादाजी चौधरी यांनी जावजी दादाजी टाईप फाउंड्री सुरू केली. त्यानंतर त्यांनी 5 वर्षांनी निर्णय सागर छापखानाही काढला. जावजींचे सहकारी राणोजी रावजी आरू यांनी देवनागरी मुद्राक्षरे तयार केली. जावजींनी वयाच्या 10व्या वर्षी अमेरिकन मिशन प्रेसमध्ये टाईप घासण्याचे काम करायला सुरुवात केली आणि तिथे त्यांनी 8-10 वर्ष काम केले. तो पुढे प्रेस थॉमस ग्रॅहम यांनी विकत घेतला. तेथे जावजी कामाला कायम राहिले. 1960 साली ग्रॅहमने तो प्रेस टाइम्स प्रेसला विकला. जावजींनी काही दिवस तिथेही काम केले आणि त्यानंतर इंदू प्रकाश ओरिएंटल प्रेस या दोन्ही ठिकाणी काही काळ काम केले. एवढ्या अनुभवावरून मुद्राक्षरे कशी तयार करावी त्यांचे उत्तम ज्ञान त्यांना झाले. बॉम्बे गॅझेट प्रेससाठी टंक तयार करून देण्याचे पहिले काम जावजींना मिळाले आणि 1866 पासून जावजींनी जुने छापखाने विकत घेऊन ते दुरुस्त करण्याचा जोडधंदाही केला. नंतर त्यांनी पंडित विठ्ठल सखाराम अग्निहोत्री यांना पंचांग छापण्यासाठी लहान मुद्राक्षरे तयार करून दिली आणि
27 वर्षाच्या मुद्रण व्यवसायात जावजींनी 20 मराठी, 15 गुजराती, 40 इंग्रजी टंक तयार केले. राणूजी आवजी आरू हे जावजी दादाजी यांचे सहकारी होते. जावजी आणि राणूजी यांनी टाईप ओतण्याची अनेक कामं केली. निर्णय सागाच्या इंग्लिश फेस, ग्रेट फेस, कर्नाटक, अखंड, पायका या टंकातील अक्षरे अत्यंत सुबक होती. जावजी दादाजी यांनी फाउंड्री सुरू केली तेव्हा देवनागरी टंक पाडले जात होते. यावरून त्यांनी पुस्तकेही छापली जात होती. निर्णय सागाची अक्षर जुळवणी अखंड पद्धत म्हणून ओळखली जाते. मराठीतील ग्रंथ मुद्रणात जावजी दादाजी फाउंड्रीमध्ये आरूंनी तयार केलेली वळणे, त्यांच्या अनुकरणाने काही अन्य टाईप फाउंड्र्याही तयार केलेली मुद्राक्षरे देवनागरी मुद्राक्षर कलेची प्रगती झालेली आणि जावजी यांच्या टंकाची ख्याती देशात आणि परदेशातही पसरली. देशाबाहेरही त्यांचे टंक मराठी इंग्रजी मुद्रणासाठी 70च्या दशकापर्यंत वापरले जात होते असे दिसते. त्यानंतर कर्नाटक टाईप फाउंड्री. टंक निर्मितीच्या प्रकारापैकी नंतरचा चौथा प्रकार कर्नाटक टाईप फाउंड्री. निर्णय सागर नंतरच्या मुंबईतील नामांकित छापखाना कर्नाटक प्रेसचे नाव घेतले जाते. या छापखान्याची स्थापना 1902 मध्ये झाली. सुरुवातीला कर्नाटक प्रेस नावाने छापखाना सुरू झाला. नंतर कर्नाटक मुद्रणालय, कर्नाटक प्रकाशन आणि कर्नाटक टाईप फाउंड्री असे 3 स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले. फाउंड्री नेमकी कधी सुरू झाली याची कल्पना नाही, पण 1916 मध्ये मंगेशराव कुलकर्णी यांनी कर्नाटक प्रेसचे काम पाहायला सुरुवात केली. तेव्हापासून या छापखान्याचा एक प्रकारे भाग्योदय झाला. 1916 ते 1945 हा काळ मराठी प्रकाशनात कर्नाटक युग म्हणून मानला जातो. नंतर मौज टाईप फाउंड्री. नंतरचा टंक निर्मितीचा 5वा प्रकार मौज टाईप फाउंड्री. मौज प्रिंटिंग ब्युरो हा छापखाना पांडुरंग महादेव भागवत यांनी गिरगावात चालू केला. तिथे प्रभात हे दैनिक, मौज साप्ताहिक, सत्यकथा मासिक ही नियतकालिके छापली जातात. 1960 मध्ये मौज साप्ताहिकही बंद झाले आणि 1950 पासून मौज प्रकाशन गृहाला सुरुवात झाली. पांडुरंग भागवत यांचे 1938 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांची जबाबदारी त्यांचा पुतण्या विष्णुपंत भागवत याच्याकडे आली. मोनोटाईप. नंतरचा प्रकार मोनोटाईप आणि लायनोटाईप. 1933 मध्ये शरा उर्फ मामाराव दाते यांनी मोनोटाईप यंत्रावर देवनागरी लिपी बसवली. मोनोटाईपवर प्रत्येक वेळी नवीन टाईप बनवला जाई. शिवाय त्यामुळे हात जुळणीसाठी वापरला जाणारा डिग्री टाईपचा वापर कमी झाला. परिणामी टाईप फाउंड्री ज्या वेगवेगळ्या वळणाचा टंक पुरवत होत्या त्यांची मागणी संकोचित गेली. एकेकाळी पुस्तक छपाईचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतेक सर्व मोठ्या मुद्रणालयाकडे त्यांच्या मालकीच्या टाईप फाउंड्रीज होत्या. त्यामुळे त्यांना पुस्तकं छपाईसाठीचे टंक उपलब्ध होत. गरजेनुसार वेगवेगळ्या वळणाचे टंक तयार करतायत. मात्र पुढच्या काळात निर्णय सागाच्या टंकाचीच नक्कल करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर झाले आणि त्यामुळे फारसे नवीन टंक मराठीमध्ये तयार केले गेले नाहीत. मोनोटाईप यंत्र आल्यानंतर त्यावर मराठी पुस्तकाची अक्षर जुळवणी होऊ लागल्यानंतर टाईप फाउंड्रीजना उतरती कळा लागली. मात्र तरीही 1980 पर्यंत मौजसारख्या काही टाईप फाउंड्री तग धरून होत्या. नंतर परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. पुढे अक्षर जुळवण्यासाठी संगणकाचा वापर होऊ लागला आणि टाईप फाउंड्री ही संस्थाच बाद झाली. आता ती केवळ इतिहास म्हणून शिल्लक आहे. जुन्या पुस्तकांची छपाई पाहताना त्यांची केवळ आठवण होते. मोनोटाईप आणि लायनोटाईप या देवनागरीमध्ये अक्षर जुळवणी करणाऱ्या यंत्रांना विष्णुपंत भागवतांसारख्या मुद्रण महर्षींचा विरोध होता. तो एक प्रकारे रास्त होता, कारण हाताने पाडलेल्या टंकावर छापली जाणारी पुस्तके आणि मोनोटाईप लायनोटाईपवर अक्षर जुळवणी करणारी छापली जाणारी पुस्तके यांच्यामध्ये मुद्रण सौंदर्याच्या बाबतीत लक्षणीय तफावत दिसून येते. ती विष्णुपंत भागवतांसारख्या मुद्रण महर्षीला सातत्याने खटकत होती. याविषयी आपली नाराजी ते अधूनमधून बोलूनही दाखवत होते. लायनोटाईपमुळे मानवी श्रमात आणि पैशात मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली. शिवाय पुस्तकं छपाई वेळेतही होऊ लागली. अशा प्रकारे आपण हे सर्व मुद्दे बघितले. घटक 1 मधील पारिभाषिक शब्दार्थ बघूया. टाईप फॉन्ट म्हणजे मुद्राक्षरे टंक.
बुक टायपोग्राफीमध्ये मुद्राक्षर लेखन कला, लेटर प्रेस म्हणजे खिळा प्रेस, लिथोग्राफी म्हणजे शिळा प्रेस, ऑफसेट प्रिंटिंग म्हणजे प्रतिरूप मुद्रण, प्रिंट ऑन डिमांड म्हणजे मागणीनुसार पुस्तक छपाई, आणि टाईप फाउंड्री म्हणजे मुद्राक्षर टंकशाळा. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.